नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडेक्स नंबर या चॅप्टरमधील सेकंड लेक्चरची सुरुवात करत आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंडेक्स नंबर आहे तरी काय, इंडेक्स नंबरची डेफिनेशन आपण पाहिलेलं आहे. व्हेरियस फील्ड्समध्ये इंडेक्स नंबर कशाप्रकारे युटिलाइज केला जातो या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त अनवेटेड इंडेक्स नंबर कशाप्रकारे कॅल्क्युलेट केला जाईल, वेटेड इंडेक्स नंबरमध्ये प्राइस इंडेक्स नंबरचे लॅस्पेस, पास्टीज आणि फिशर्सचा प्राइस इंडेक्स नंबर जो आयडियल आहे त्या संदर्भात सम्स घेतलेले आणि त्याचं सोल्युशन्स देखील आपण ऑलरेडी अतिशय सिंपल पद्धतीनं आपल्या लक्षात येईल त्या पद्धतीने घेतलेलं आहे. आपण आता खूप महत्त्वाचा भाग येतो की याच्याही अगोदर मी सांगितलेलं होतं की बेसिक फॉर्म्युलाजवरून हे व्हरायटी ऑफ फॉर्म्युलाज आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जातं, पण बेसिक फॉर्म्युला आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. क्वांटिटी इंडेक्स नंबर संदर्भात लॅस्पेस, पास्टीज आणि फिशरचा क्वांटिटी इंडेक्स नंबरचा फॉर्म्युलाज आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर इथं पहा, क्वांटिटी इंडेक्स नंबर संदर्भात बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा, समिशन Q1 अपॉन समिशन Q0 इंटू 100. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात जर आला आपल्याला तर क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणं खूप सोपं जाणार आहे आपल्याला. तर इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल पाहू. कॅल्क्युलेट लॅस्पियस, पास्टीज अँड फिशर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर फ्रॉम द फॉलोइंग डाटा. पुढे दिलेल्या डाटावरून लॅस्पियस, पास्टीज अँड फिशरचा क्वांटिटी इंडेक्स नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेला आहे. कमोडिटी प्राइस दिलेला आहे. बेस इयरच्या प्राइसला आपण P0 म्हणतो, करंट इयरच्या प्राइसला P1 म्हणतो. क्वांटिटी सोल्ड बेस इयरच्या क्वांटिटी सोल्डला Q0 म्हणू आपण आणि करंट इयरच्या क्वांटिटी सोल्डला Q1 म्हणू. राईस 40 बेस इयरची प्राइस आहे, करंट इयरची 45, बेस इयरची क्वांटिटी 100 सोल्ड आणि करंट इयरची क्वांटिटी सोल्ड 120. वीटची बेस इयरची प्राइस 32 आहे, करंट इयरची प्राइस जी आहे 69 आहे. बेस इयरची क्वांटिटी सोल्ड 20 आहे वीटची, तर करंट इयरची क्वांटिटी सोल्ड किती आहे 60 आहे. शुगरच्या बाबतीत पहा, बेस इयरची प्राइस 72 आहे, करंट इयरची प्राइस 160 आहे. क्वांटिटी सोल्ड बेस इयरची 10 आहे, तर क्वांटिटी सोल्ड करंट इयरची 10 आहे. डालच्या बाबतीत काय आहे पहा, बेस इयरची प्राइस 75 आहे, करंट इयरची प्राइस 100 आहे. क्वांटिटी सोल्ड बेस इयरची 10 आहे, तर करंट इयरची क्वांटिटी सोल्ड किती आहे 20 आहे. तर या पद्धतीने आपल्याला सोल्युशन्स घ्यायचं आहे. पहा, क्वांटिटी सोल्ड, क्वांटिटी इंडेक्स नंबर, कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर. ओके, चालेल. पहा, डाटा आपल्याला मांडून घ्यावा लागेल. डाटा कशा प्रकारे मांडून घ्यायचा आहे त्या संदर्भात पहिल्यांदा आपण काय घेणार, कमोडिटी. ओके, त्यानंतर बेस इयरच्या प्राइसला आपण P0 म्हणतो, करंट इयरच्या प्राइसला P1 बोलू आपण, बेस इयरच्या क्वांटिटी सोल्डला Q0, करंट इयरच्या क्वांटिटी सोल्डला Q1. कोणकोणते आहेत बघा, कमोडिटी राईस एक आहे 40, 45, 100 अँड 120. त्यानंतर वीटच्या बाबतीत चेक करायचं आहे आपल्याला 32, 69, 20 अँड 60. यानंतर शुगरच्या बाबतीत चेक करायचं आहे आपल्याला, शुगर 72, 160, 10 अँड 10. यानंतर डालच्या बाबतीत 75, 100, 10 अँड 20. आता जो बेसिक फॉर्म्युला आहे, हा बेसिक फॉर्म्युला लॅस्पेसच्या बाबतीत आपण कशा प्रकारे क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केला जातो तो पाहायचा आहे आपल्याला. लॅस्पियस क्वांटिटी इंडेक्स नंबर, बेसिक फॉर्म्युला आपण मांडून घेऊ आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन्स कशा प्रकारे लागणार आहेत त्या संदर्भात माहिती घेऊ. Q01 इज इक्वल टू Q1 समिशन Q1 अपॉन समिशन Q0 इंटू 100. हा बेसिक फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये लॅस्पियस यांनी क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना वेटेज जे दिलेले आहे ते बेस इयरच्या प्राइसचं वेटेज दिलेलं आहे. बेस इयरच्या प्राइसचं वेटेज आहे या केसमध्ये, बेस इयर्स प्राइस वेटेज. हे आपल्याला माहीत आहे, प्रत्येकदा मी लिहितोय, जितक्या वेळा लिहितो तितकं आपल्या लक्षात राहील, प्रॅक्टिस होईल. ओके, तर पहिल्या केसमध्ये तर Q1 आणि Q0चे समिशन आपल्याला लागणार आहे, Q1 आणि P0 हा डाटा आपल्याला लागेल. दुसऱ्या केसमध्ये Q0, P0,
Q0 आणि P0 हा डाटा लागणार आहे. मग हा डाटा घेऊया आपण. कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे आहेत. आपल्याजवळ कॅल्सी असेल त्याचं युटिलायझेशन करायचं आहे आपल्याला. Q1 आता हा आहे आणि P0 इथं आहे. 40 × 120 इज इक्वल टू 4800. त्यानंतर 60 × 32 60 × 32 1920. त्यानंतर 10 गुणुले 72 720 येईल आणि 20 गुणुले 75 1500 येईल. आता आपल्याला जे मल्टिप्लिकेशन पाहायचं आहे ते Q0 आणि P0चं मल्टिप्लिकेशन पाहिजे. हा Q0 आहे, हा P0 आहे. 40 × 100 1 4 1 जा 4 4000. 32 × 20 640. त्यानंतर 10 × 72 720 आणि 10 × 75 750. याचं समिशन करून घ्यायचं आहे आपल्याला. स्टार्टिंगला समिशन करून घ्यायचं आहे आपल्याला. $4,800 plus 1920 plus 720 plus 1500 8940 हे आन्सर येईल. त्यानंतर 4000 प्लस 640 प्लस 720 प्लस 750 टोटल किती येते बघा याची 6110. कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागतील बाळांनो, त्याशिवाय प्रॅक्टिस होणार नाही आहे. आता हा फॉर्म्युलाजमध्ये टाकून घेऊया. 8940 Q1 P0 डिवायडेड बाय 6110 into 100. काय इंडेक्स नंबर येतो चेक करू आपण. 8940 डिवायडेड बाय 6110 into 100 146.137 म्हणजेच थोडक्यात 146.32. ठीक आहे, चालेल. लॅस्पेटच्या बाबतीत आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पास्टचीजच्या बाबतीत पास्टचीजचा जो क्वांटिटी इंडेक्स नंबर आहे तो पाहायचा आहे. मी मांडून घेतो इथं. पास्टचीज क्वांटिटी इंडेक्स नंबर ओके. याच्यामध्ये काय होतं, बेस करंट इयरच्या प्राईसचं वेटेज दिलं जातं. करंट इयर्स प्राइस वेटेज याच्यामध्ये असतं. याला आपण काय म्हणतो P1. बेसिक फॉर्म्युला आहे जो तो मांडून घ्यायचा. Q01 इज इक्वल टू समिशन Q1 अपॉन समिशन Q0 into 100. आता यांनी करंट इयरच्या प्राईसचं वेटेज दिलेलं असल्यामुळे इथं P1 येईल आणि P1 येईल. झालं. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. हे फॉर्म्युलाज कशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. आता Q1 आणि P1 आपल्याला लागणार आहे. तो कॉलम आपल्याला तयार करावा लागेल. Q1 आणि P1 लागेल एक कॉलम आपल्याला. आणि त्यानंतर लागणार आहे Q0 P1. घेऊ आपण आता. Q1 आणि P1चा गुणाकार घ्यायचा आहे. 45 × 120 5400 5400. 69 × 60 9 × 60 4140. यानंतर 10 × 160 1600. त्यानंतर 20 × 100 2000. ओके. आता Q0 आणि Q1चा आपल्याला गुणाकार पाहिजे. Q0 इथं आहे आणि P1चा गुणाकार Q0 आणि P1 ओके. हा आहे आणि हा आहे 4500. 69 × 20 1380. त्यानंतर 160 × 10
1600, त्यानंतर 100 इंटू 10 1000. टोटल करून घ्यायचे आहे आपल्याला आता. 5400 4140 1600, त्यानंतर 2000. 13140 4500 1380 1600 आणि 1000 8480 टोटल येते. तर हे फॉर्म्युलाजमध्ये आपल्याला टाकायचं आहे. 13140 Q01 इज इक्वल टू 13140 डिवायडेड बाय 8480 इंटू 100. 13140 डिवायडेड बाय 8480 गुणुले 100. 154.95 हे Q01 येत आहे. पास्चीज यांचा क्वांटिटी इंडेक्स नंबर. ओके, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? फिशर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर. याचा फॉर्म्युला काय आहे? Q01 अंडर रूटमध्ये टाकायचा. बेसिक फॉर्म्युला मांडून घ्यायचा. Q1 अपॉन Q0 आणि इंटू समेशन Q1 अपॉन समेशन Q0. बेसिक फॉर्म्युला आहे हा. इथं मांडा आता. P0 P0 P1 इंटू काय आहे? हे 100 आहे. डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेले आहेत ते आता आपल्याला काय करायचे? काउंट करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आलेल्या होत्या त्या 8940 डिवायडेड बाय 6110 इंटू 13140 भागिले 8480 इंटू काय राहील? 100 राहील. आता यांच्यामध्ये मांडत असताना आपण Q01 कसा मांडणार आहे? डायरेक्ट जो आन्सर आलेला आहे तो घेऊ आपण इंटू 100 करून लॅस्पेसचा 100 किती अमाऊंट आलेली आहे बघा. ही 146.32 इंटू याचं किती आलेलं आहे? 154.95 146.32 गुणुले 154.95 22,672.28 रूट बटन प्रेस करा. फिशरचा क्वांटिटी इंडेक्स नंबर येतो 150.57. ओके, दिस इज द आन्सर. फिशरचा क्वांटिटी इंडेक्स नंबर. क्वांटिटी इंडेक्स नंबर लॅस्पेसच्या बाबतीत, पास्चीजच्या बाबतीत आणि फिशर्सच्या बाबतीत कशा प्रकारे काउंट करायचा आहे या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. आता या नेक्स्ट भाग येतो तो व्हॅल्यू इंडेक्स नंबर. हा कशा प्रकारे काउंट केला जातो याचाही फॉर्म्युला आहे, पण व्हॅल्यू इंडेक्स नंबर काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहा, व्हीट पर केजी जी प्राइस आहे व्हीटची जर 20 असेल आणि क्वांटिटी सोल्ड जे आहेत असे 10 kg क्वांटिटी सोल्ड होत असेल तर पहा पर केजी प्राइस किती आहे व्हीटची? 20. 10 kg क्वांटिटी काय होते? सोल्ड होते. तर 20 इंटू 10 इज इक्वल टू काय येणार? 20 इज इक्वल टू 10 इज किती येणार आहे बघा? 200 येणार आहे. तर 200 ही काय होणार आहे बघा? त्याची व्हॅल्यू होणार आहे. काय होणार आहे? व्हॅल्यू होणार आहे. ओके, त्याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देतो. काय वेळेला काय करतात? व्हॅल्यूज देतात आणि तुम्हाला क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगतात. आता जी व्हॅल्यू दिलेली आहे 200 बरोबर आहे, त्याला प्राईसनं डिवाइड केलं, 1 तर क्वांटिटी सोल्ड मिळते. किती येणार? 10 kg.
म्हणजेच या केसमध्ये लक्षात ठेवायचं, काही केसेसमध्ये क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायला सांगतात आणि देताना तुम्हाला व्हॅल्यूज देतात. तर व्हॅल्यूजचं कन्व्हर्जन आपल्याला क्वांटिटीमध्ये करण्यासाठी जी दिलेली व्हॅल्यू आहे तिला डिवाईड करायचं प्राईसने, तर आपल्याला क्वांटिटी मिळते. ओके, तर या स्वरूपात आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हॅल्यू काय होणार आहे, जितकी प्राईस असेल आणि जितके क्वांटिटी सोल्ड केलेली असेल त्याला इंटू करून घेतलं की आपल्याला व्हॅल्यू मिळते. तो व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे काय आहे पहा, तो बेसिक फॉर्म्युला मांडायचा आहे, समेशन P1 अपॉन समेशन P0 इंटू 100. बेसिक फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त काय सांगितलेलं आहे, करंट इयरची जी प्राईस आहे ही करंट इयरची प्राईस आहे, ही काय आहे, बेस इयरची प्राईस आहे, बरोबर आहे. तर करंट इयरच्या प्राईसला वेटेज देताना करंट इयरच्या क्वांटिटीनं द्यायचं आहे, करंट इयरच्या क्वांटिटीनं वेटेज द्यायचं आहे. आणि करंट इयरच्या बेस इयरच्या प्राईसला वेटेज देताना बेस इयरच्या क्वांटिटीनं वेटेज द्यायचं आहे, बेस इयरच्या क्वांटिटीने वेटेज द्यायचं आहे. येतं का बघा, आपल्याला व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला मिळतो, करंट इयरच्या प्राईस बरोबर समेशन घेत असताना इंटू P1 इंटू काय येणार, करंट इयरची क्वांटिटी Q1 आणि P0 बेस इयरची प्राईस इंटू काय येणार, बेस इयरची क्वांटिटी Q0 इंटू करणार आणि त्याचं समेशन घेणार. हा आपल्याला काय मिळतो, व्हॅल्यू इंडेक्स नंबर मिळतो. तो व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. व्हॅल्यू काही वेळेला क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हॅल्यूज देतात, तर त्या व्हॅल्यूजचं कन्व्हर्जन क्वांटिटीमध्ये कशा प्रकारे करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्राईसमध्येही कन्व्हर्जन करू शकतो आपण, ते कशा प्रकारे दिलं जाईल. आता या केसमध्ये 200 दिलेले आहेत आणि प्राईस किती दिलेली आहे, क्वांटिटी सोल्ड किती दिलेली आहे, 10, तर 10 kg. तर ही जी काही राहील ती काय राहणार आहे, प्राईस राहणार आहे पर kg. ओके, लक्षात येतं का बघा, प्राईस आणि क्वांटिटी दिलं की त्याचं कन्व्हर्जन आपण व्हॅल्यूमध्ये कशा प्रकारे केलं, व्हॅल्यू दिलेली असेल, प्राईस दिलेली असेल, तर त्याचं क्वांटिटीमध्ये कन्व्हर्जन कशा प्रकारे केलेलं आहे, क्वांटिटी दिली, व्हॅल्यू दिली, तर त्याचं प्राईसमध्ये कन्व्हर्जन कशा प्रकारे केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, चालेल. तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, व्हॅल्यू इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलं. एकदम डीपली जाऊन काही भाग तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाम्पल्स इतके डीपली जाऊन विचारले जाणार नाहीत, पण माहिती असावी म्हणून त्या संदर्भात इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. तर कमोडिटी जी दिलेली आहे व्हॅल्यू इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी, पहिल्या केसमध्ये चेक करू आपण, A, B, C आणि D. बेस इयरची प्राईस P0 होईल. टोटल व्हॅल्यू इथं दिलेली आहे पहा, हां इथं दिलेली आहे टोटल व्हॅल्यू 100. आता याची क्वांटिटी जी आहे, क्वांटिटी किती असणार बघा, टोटल व्हॅल्यूला डिवाइड केलं, 100ला डिवाइड केलं प्राईसने, तर क्वांटिटी मिळते आपल्याला 5 दुनी 10. ओके, क्वांटिटी किती असणार, 2. 120 ही टोटल व्हॅल्यू आहे, तर त्याच्या प्राईसनं डिवाइड केलं की त्याला काय मिळणार बघा, क्वांटिटी सोल्ड मिळणार. इथं 100 व्हॅल्यू आहे, त्याला 100नं डिवाइड केलं प्राईसनं, तर क्वांटिटी सोल्ड किती येणार, 1 येणार. 80ला डिवायडेड बाय 20 केलं की आपल्याला काय मिळणार आहे, 4 मिळणार. तर क्वांटिटी सोल्ड हे आपण इथं क्वांटिटी कॅल्क्युलेट करू शकतो. इथंही पहा, करंट इयरची प्राईस दिलेलं आहे 60, 40, 120, 25 आणि टोटल व्हॅल्यू दिले 180, 200, 120 आणि 100. तर या केसमध्ये कशा प्रकारे व्हॅल्यू इंडेक्स नंबर, आपल्याला व्हॅल्यू इंडेक्स नंबरसाठी फॉर्म्युलामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला माहीत आहे, P1 आणि Q1, P0, Q0. म्हणजे या केसमध्ये आपल्याला Q1 ही कॅल्क्युलेट करावं लागेल पहिल्यांदा आणि Q0 कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यानंतर इंटू मल्टिप्लिकेशन्स आपल्याला त्याचे घ्यावे लागतील. सोल्युशन्समध्ये बघा मी कशा प्रकारे देतोय, ते अवघड नाही आहे. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू इंडेक्स नंबर, ज्या कमोडिटीज दिलेल्या आहेत त्या कमोडिटीज मी पहिल्यांदा मांडून घेतोय. पहिलं काम करायचं, दिलेली इन्फॉर्मेशन बनवून बेसिकला मांडून घ्यायची आपल्याला. कमोडिटी, इथं प्राईस येईल, बेस इयरची प्राईस P0
आणि मला इथं Q0 कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं मग घेणार आहे मी Q0 मला कसा मिळणार, टोटल व्हॅल्यू त्याला डिवायडेड बाय P0 करायचं. त्याच पद्धतीने P1 आणि Q1 कसा मिळणार आहे मला, करंट इयरची, आता ही टोटल व्हॅल्यू बेस इयरची दिलेली आहे त्यामुळं V0 म्हणू आणि करंट इयरची टोटल व्हॅल्यूला काय करायचं, P1 डिवाइड करायचं, म्हणजेच थोडक्यात आपल्याला Q1 भेटतो. ठीक आहे, बेसिकला वर्कआउट आपलं चेक करून घेऊया. ही कमोडिटी 50 आहे, तर इथं टोटल व्हॅल्यू बघा 100 आहे. त्या 100ला 50ने डिवाइड केलं, क्वांटिटी मिळाली 2. त्याच पद्धतीनं बीच्या बाबतीत 40, इथं 120 दिलेली आहे टोटल व्हॅल्यू, त्याला डिवायडेड बाय 40 करायचं आहे, तर आपल्याला क्वांटिटी मिळेल 3. सीच्या बाबतीत चेक करा, 100ला डिवाइड 100 होणार आहे, प्राईस 1 येईल. डीच्या बाबतीत 20 आणि इथे किती आहे 80ला डिवायडेड काय होणार 20 होणार, किती येणार क्वांटिटी सोल्ड 4 येणार आहे. ठीक आहे, याच बाबतीत त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी करायचं आहे कॅल्क्युलेशन. 60 180 करंट इयरची व्हॅल्यू, त्याला डिवायडेड बाय 60 3 येईल. त्यानंतर 40 200 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 5. 120 डिवायडेड बाय 120 इज इक्वल टू 1 आणि 25 100 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 4. तर आपल्याला Q1 आणि Q0 कोणकोणते आहेत ते आपण कॅल्क्युलेट करून घेतलेले आहेत. आता हे जे दोन आपल्याला कॉलम तयार करायचे आहेत ते कशाचे आहेत, करंट इयरच्या प्राईस आणि करंट इयरच्या क्वांटिटीच्या गुणाकाराचं सम, बेस इयरची प्राईस आणि करंट इयर बेस इयरच्या क्वांटिटीचा सम, हे आपल्याला व्हॅल्यू इंडेक्स नंबरसाठी लागणार आहे. मग आता पाहूया इथं काय दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, P1 आणि Q1 आहे इथं आणि P0 आणि Q0 आहे. तर P1 आणि Q0चा पहिल्यांदा गुणाकार पाहूया. इथं पहिला कॉलम आपण तो तयार केलेला आहे. 60 गुणुले 3 किती येणार आहे 180. यानंतर 40 गुणुले 3 किती येणार आहे पहा 120. यानंतर 120 गुणुले 1 किती येणार 120. 25 गुणुले 4 किती येणार आहे आपला हा 100. त्याच पद्धतीने याचंही सोल्युशन पहा, तेच व्हॅल्यू येत आहेत, पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे 50 दुनी 100. 40 गुणुले 3 म्हणजे 120. त्यानंतर 100 गुणुले 1 म्हणजे 100 आणि 80 गुणुले 20 गुणुले 80 20 गुणुले 4 म्हणजे 80. तर याची टोटल करून घेऊया. टोटल काय येते बघा 180 प्लस 120 प्लस 120 प्लस 100 520. यानंतर 100 प्लस 220 320 and 400. ओके, तर हे फॉर्म्युलाजमध्ये व्हॅल्यूज आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. व्हॅल्यू इंडेक्स नंबर कशा प्रकारे मांडणार आहे मी V01 किंवा याला आपण डायरेक्ट अशा प्रकारे नाव देऊ व्हॅल्यू इंडेक्स नंबर, कन्फ्युजन नको आपलं. फॉर्म्युला आहे समिशन P1 Q1 समिशन P0 Q0 इंटू 100 हा फॉर्म्युला आहे आणि आपण त्याचे व्हॅल्यूज काउंट करून घेतलेत 520 and 400. 520 डिवायडेड बाय 400 इंटू 100. 20 divided by 400 into 100. 130 is the value index number. %% टोटल व्हॅल्यूज काय झालेले आहेत ॲज कम्पेअर टू बेस व्हॅल्यूज इन्क्रीज झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे व्हॅल्यू इंडेक्स नंबर काउंट करण्यात येतो. तर सगळे आपण कॅल्क्युलेशन्स घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे मिसलेनियस एक्झाम्पल्स आहेत त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त टेस्ट ऑफ ॲडिक्युसी आपण पाहणार आहोत
आणि बेसिक काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, चालेल स्टुडंट्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, त्या माध्यमातून त्यांचंही नॉलेज अपडेट होईल. चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला डेमो फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही आमचे ऑनलाईन तशाच पद्धतीनं आमचे ऑफलाईन कोर्सेस देखील जॉईन करू शकता. कोर्सेस जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला काय करू शकता, संपर्क साधू शकता. तिथे आम्ही तुम्हाला ऑनलाईन कोर्स जॉईन करण्याची प्रोसेस समजावून सांगू. तसेच ऑफलाईन कोर्स कशाप्रकारे जॉईन करायचा आहे त्या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू व्हेरी मच.